ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या म्हणजेच 3 जानेवारीच्या भागात अस्मिता सचिनची कॉलर पकडून त्याला जाब विचारते. मी असताना दुसऱ्या मुलीशी संबंध का होते असं विचारते. तिचा संताप अनावर होतो. सायली आणि कल्पना तिला सावरतात. सचिन पुन्हा खोटं बोलतो. ती फक्त माझी सहकारी आहे. हे ऐकून अर्जुन त्याला सनसनीत कानाखाली वाजवतो. मी तुला समज देऊन सुद्धा पुन्हा तू तेच केलं असं म्हणतो. हे ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. तेव्हा अर्जुन मी सचिनला याआधी पण एका मुलीसोबत किस करताना पाहिल्याचं सांगतो. पण तू हे आमच्यापासून का लपवलं असा जाब सगळे अर्जुनला विचारतात. अर्जुनने हे सत्य लपवल्यामुळे अस्मिता देखील नाराज होते. पण अस्मिता आणि तिच्या बाळाच्या काळजीपोटी हे सत्य लपवल्याचं अर्जुन सांगतो. त्यापेक्षा ना विष आणून दे मला, म्हणजे सचिन त्याच्या गर्लफ्रेंड कडे जायला मोकळा. माझ्या बरोबर जी मुलगी होती ना, ती मुलगी फक्त माझी कलीग होती. अरे जो माणूस परत परत एकच चूक करतो ना, तो कधीच सुधरू शकत नाही. मी काही दिवसांपूर्वी सचिनला एका रेस्टॉरंटमध्ये एका मुलीला किस करताना बघितलं होतं. अर्जुन, तुला सगळं माहिती असून सुद्धा तू गप्पा का राहिलास? सचिन पुन्हा माफी मागतो. पुन्हा माझ्याकडून असं होणार नाही असा शब्द देतो. तसं केलंस तर तुला तिथल्या तिथे संपवेन असं अर्जुन म्हणतो. प्रताप सुद्धा सचिनला ताकीद देतो. तितक्यात पूर्णाजी येते. तिने सगळं ऐकलेलं असतं. सचिनचं खरं रूप मला कळलंय, पण हा वाद अस्मिता समोर व्हायला नको होता असं ती म्हणते आणि सर्वांना आपापल्या खोलीत पाठवते. अस्मिता आजीला कडकडून मिठी मारते आणि रडते. सचिन पूर्ण आजीशी बोलायचा प्रयत्न करतो, पण तुझी पात्रता नसल्याची जाणीव आजी सचिनला करून देते. अस्मितापासून लांब राहण्याची ताकीद देखील देते. सर्वजण निघून गेल्यावर सचिन निर्लज्जपणे हसतो. आपण कंगाल झालोय, निदान हे तरी कळलं नाही याचं समाधान त्याला वाटतं. दुसरीकडे प्रिया महिपत पर्यंत पोहोचते. नागराज त्याला कधीही मारू शकतो असं सांगते. ती महिपतला साक्षीचा व्हिडिओ दाखवून ब्लॅकमेल करते. साक्षीच्या जीवाला धोका आहे, पण मी तिला वाचवलं. मी तुम्हालाही वाचवेन, पण तुम्ही गरज पडेल तेव्हा मीच तन्वी आहे हे जगाला ओरडून सांगावं अशी ऑफर ती महिपतला देते. प्रियाचा डाव पाहून महिपत देखील विचारात पडतो. प्रियाला घरी आल्यावर सचिनचा प्रकार समजतो. सगळे जेवायला बसलेले असताना प्रिया तिथे येते. मी चुकले तेव्हा मला इथून उठवलं होतं, पण बाहेर ख्यालीपणा करून सचिन या टेबलवर जेवायला कसा बसला असा प्रश्न ती सर्वांना विचारते. सुनेची लायकी पाहता तशी जावयाची सुद्धा पहा असं ती सर्वांना ऐकवते. आगामी भागात अस्मिताचं सत्य लपवल्याने अर्जुन सायलीच्या नात्यात दुरावा येताना दिसेल. तेव्हा पाहायला विसरू नका ठरलं तर मग फक्त स्टार प्रवाहवर. आणि मराठी मालिका विश्वातील ताज्या अपडेट, बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज.